सोलापूर महानगरपालिकेच्या बुधवार पेठ व 7 रस्ता येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात महापौर विनायक कोंडाले यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यावेळी दोन्ही ठिकाणची निवासस्थाने अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याने आगामी पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली। बैठकीत महापौर विनायक कोंडाले यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत जीर्ण इमारतींमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्वरित स्थलांतर करावे असे निर्देश दिले। संबंधितांनी स्वतः पर्यायी व्यवस्था करावी किंवा महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निवासस्थानी स्थलांतरित व्हावे असेही त्यांनी स्पष्ट केले। पावसाळ्यापूर्वी सर्व धोकादायक इमारती रिकाम्या करून नागरिक व कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले। तसेच सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सुसज्ज निवास उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासन आवश्यक ती पावले उचलणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली। पत्राच्या शेडमध्ये या ठिकाणी यायचं आहे। 2 वर्षाचा आपला तो बिओडीवरचा आता कालावधी आपला असणार आहे। त्या ठिकाणी आपण जलदगतीने आयुक्त साहेब असेल आपण या ठिकाणी बसून 2 वर्षाच्यात आपण त्या ठिकाणी ती इमारत पूर्ण करणार आहे। त्या 2 वर्षासाठी तुम्ही ज्यांना कोणाला या पत्राच्या शेडमध्ये यायचं असेल तर त्यांनी त्या ठिकाणी यावं आणि ज्यांना बाहेर जायचं आहे आयुक्त साहेबांनी या ठिकाणी आपण चर्चा झाली त्या अनुषंगाने एचआर आपल्याला एचआर मिळणार आहे। तो डबल आपल्याला या ठिकाणी एचआर मिळणार। ज्यांना बाहेर जायचं असेल तर त्यांनी बाहेर जावं। हे 2 वर्षाचं पिरियड करीत असणार आहे। तर ज्यांचा ऑप्शन आपण दिलेला आहे त्यात तुमच्या सगळ्यात एकमतच ठेवा। काय या संघटनात काय असं वेगवेगळी संघटना तुम्ही सगळेजण अजून एकत्र झालं तर अजून सोपं होणार आहे त्या ठिकाणी। तर मला एवढीच विनंती आहे, यात काय कुठलं राजकारण नाही आहे। आपल्याला आपण लोकांचा जीव महत्वाचा आहे। या हिशोबाने आपण जलद गतीने हा विषय आयुक्त सर असेल आम्ही सर्वजण या ठिकाणी चर्चा करून या ठिकाणी केलेला तुम्हाला सोबत घेऊन हे विषय आम्ही करत आहोत। फक्त प्रतिसाद द्या आणि जे काय आपले संबंधित त्या ठिकाणी राहणारे लोक आहेत त्यांना देखील तुम्ही व्यवस्थित समजून सांगून आपल्याला महत्वाचं काय तर लोकांचा जीव महत्वाचा आहे हे आपण वाचवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय आपण घेत आहोत।